आज आपण बघणार आहोत आपली भाषा, लिपी आणि व्याकरण। भाषा हे एक संवादाचे साधन आहे, म्हणजे कम्युनिकेशनसाठीचं साधन आहे। आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर ती गोष्ट आपण मागतो। उदाहरणार्थ मला पाणी पाहिजे किंवा मला पुस्तक हवे आहे असे आपण सांगतो। आपण बोलून दाखवतो किंवा खुणा करून दाखवतो। मित्राचा निरोप घेताना आपण हात हलवतो, म्हणजे बाय किंवा हाय असं करतो। आपल्या मनात अनेक विचार येतात, ते आपण शब्दांनी बोलून दाखवतो। आपल्या मनात अनेक भावना येतात, कधी आपण आपुलकी दाखवतो तर कधी आपण रागवतो। अशा भावना आपण शब्दांनी बोलून दाखवतो। आपल्या मनात अनेक कल्पना येतात, त्याही आपण शब्दातूनच व्यक्त करतो। आता भावना व्यक्त करायला राग आला असेल तर तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं, किंवा आनंद झाला असेल तर वाव, एक्साइटमेंट ही भावना। आनंद असेल तर आता जो माझ्या चेहऱ्यावरती आहे तुम्हा सगळ्यांना भेटून तो आनंद आहे। ओके, तर अशा ह्या ज्या काही भावना आहेत ह्या आपण शब्दातून व्यक्त होतो। तर म्हणजेच काय झालं, भाषा ही कशाचे साधन झालं, कशाचा टूल झाला, कम्युनिकेशनचा टूल झाला। कधीतरी एखादी व्यक्ती समूहाला उद्देशून बोलते, म्हणजे एखाद्या ग्रुप बद्दल बोलत असेल तर अशा बोलण्यातून आपल्याला मन मोकळे केल्याचे समाधान मिळते। म्हणजेच काय, तर असं आपण जर बोललो तर आपल्याला कसं एक्सप्रेस झाल्याचं समाधान मिळतं। बऱ्याच जणांना दैनंदिन लिहायची सवय असते, बरेच जण स्क्रिप्ट रायटिंग करतात, बरेच जण कॉमिक बुक लिहितात, येस, बरेच जण कार्टून्सला स्क्रिप्ट देतात। परत एखादा व्यक्ती एखादा कार्टून आपल्या पर्सनॅलिटी सारखं बनवतो आणि त्या गोष्टी त्या कार्टूनला देतो, ज्या गोष्टी तो करू शकत नाही। करेक्ट, अशाही काही आहेत जे अशा प्रकारे व्यक्त होतात। त्यांनाही कोण मदत करतं, तर भाषा ही त्यांना मदत करते कम्युनिकेशन करायला। पशु पक्ष्यांच्या जगात डोकावले तर काय दिसते, अगदी उलट। म्हणजे कसं, चिमण्या चिवचिव करते, कावळा कावकाव करतो, गाय हंबरते, सिंह गर्जना करतो, तर घोडा खिंगाळतो। हे पशुपक्षी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विविध आवाज काढतात। ती पशुपक्ष्यांची भाषाच असते एक प्रकारे। आता ज्यांच्याकडे पेट बर्ड्स आहेत किंवा ज्यांच्याकडे डॉग्स आहेत, कॅट आहे, त्यांना ह्या लँग्वेजेस कळत असतील। आता माझ्याकडे पेट बर्ड्स आहेत, तर मला त्यांना जर का खाऊ हवा असेल तर ते सांगतात। त्यांचा पाय अडकला असेल कुठे तरी ते आवाज देतात, पाणी नसेल त्यांना प्यायला तरी ते आवाज देतात, किंवा रोज सकाळी उठायचं असेल, खिडकी खोलायची असेल तरी ते आवाज देऊन सांगतात, खिडकी खोला। आता माझी इथे एक छोटा बेबी बर्ड आहे, त्याला खूप लाडोबा येतो। त्याला जर का हातात यायचं असेल तो नेहमी हातात येतो, त्याच्या केज मधून बाहेर यायचं असतं, त्याला आमच्याकडे यायचं असेल, तर त्याला माझ्याकडे यायचं असेल तर तो मागे लागतो। तो इंडिकेट करतो की मला घ्या, माझे लाड करा। तर ही त्याची भाषाच आहे, तो कम्युनिकेशनच करतो आपल्याशी। करेक्ट आहे, आमच्याशी तो कम्युनिकेशनच करतो। अशा प्रकारे हे बर्ड्स, पशु पक्षी सुद्धा आपल्याशी कम्युनिकेट करत असतात।